आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्ती देण्यात यावी आणि जो आमच्यासोबत फसवणूक झालेली आहे की डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणून ती दूर करण्यात यावी आणि जो यशस्वी कंपनीने आमच्यासोबत कायद्याचं 1961 अंतर्गत अप्रेंटिस ॲक्टचं जो उल्लंघन केलं आहे त्या उल्लंघनावरून यशस्वी कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी आणि त्यानंतर आम्हाला कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात यावी आणि आमच्या मागचा जो शिकाऊ उमेदवार आहे तो आमच्या पदामागचं नाव या ठिकाणाहून काढण्यात यावं आणि आम्हाला कर्मचारी म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्ती देण्यात यावी। साधारण किती लोकांना नियुक्त करण्यात आलं होतं जेव्हा 2 वर्ष 2 महिने झाले त्याला? आम्ही सर्वप्रथम आरोग्य विभागात सगळ्या आरोग्य विभागातल्या सर्व कार्यालयामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 4,000 डाटा एंट्री ऑपरेटर कार्यरत आहोत। त्यापैकी बऱ्याच लोकांना विनाकारण काही कारण नसताना सुद्धा कंपनीनं त्यांच्या मनमानीनुसार टर्मिनेट केलेलं आहे आणि हे टर्मिनेशन मागे नेमकं कारण काय हेच कळत नाही आणि आतापर्यंत अद्यापही अशा एकही टर्मिनेशन लेटरवाल्यांना त्यांनी सांगितण्यात आला नाही की एकदम खुलासे त्यांनी दाखवलेले सुद्धा नाही आहे। पण मग याचं मेन कारण कोण आहे? म्हणजे कोणी एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे जो याला कारणीभूत आहे की प्रशासन आहे किंवा अशी काही नावं असतील? आता याला एकमेव कारण आम्ही असं ग्राह्य धरू की याला एकमेव कारण एक कंपनी आणि त्याला पाठराखणा कुठेतरी शासन करत आहे असं समजायला काही हरकत नाही। कारण आता गेले 12 दिवस या ठिकाणी उजळलेले आहेत आणि आत्तासुद्धा जर दखल घेतल्या गेली नाही तर यामागे नेमकं शासनाचाच उद्देश काय की ह्या पूर्ण 3,500-4,000 हजार डाटा एंट्री ऑपरेटरांना घरी बसवण्याचं। एकीकडे शासन म्हणतोय की सुशिक्षित यांना रोजगार द्या आणि एकीकडे आम्हाला रोजगार दिल्यानंतर आम्हाला बेरोजगारीकडे नेऊन सोडत आहे। म्हणजे प्रशिक्षण द्या आणि घरी बसा, काम केलं आहे आरोग्य विभागात आणि तुम्ही नोकरी करा बांधकाम विभागात, हे कोणी शिकवलं आहे? जर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं जर ऑप्शन असेल की आम्ही आरोग्य विभागातल्या 64 प्रकारचे पोर्टल हँडल करत असतो, जर या ठिकाणी जर त्यांनी आम्हाला सांगावं की त्या ठिकाणी तुम्हाला काम आहे, आम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्कीच त्या ठिकाणी सर्व 3,500-4,000 हजार डाटा एंट्री ऑपरेटर त्या ठिकाणी आम्ही कामाला लागू। कोणती कंपनी आहे जी तुम्ही जर याचं नाव सांगू शकाल? ही मे यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे इथलची कंपनी आहे आणि याला 3 वर्षासाठी टेंडर दिला गेला होता। आणि महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून लोक इथं आले आहेत? इथं पूर्ण 36 जिल्ह्यातून दूरदूरून बरेच खेडेपाड्यातून लोक इथं आलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून 12 दिवसापासून इथलची अवस्था जर तुम्ही बघितली, इथं छोटे छोटे लेकरं आलेली आहेत जी त्यांची माता आहेत, एक 2-2, 3-3 महिन्याचे लेकरं घेऊन आलेले आहेत। दिव्यांग बांधव आहे आपल्यासोबत, इथं बरेच असे बांधव आहेत की ज्यांना इथं राहायची सोय नाही, खायची सोय नाही, तरीसुद्धा इथं रात्रंदिवस काढत आहे। फक्त 9,000 एवढ्या मानधनात इथं काम करत असताना या शासनाला कुठंतरी आमचं दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला NHM अंतर्गत नियुक्ती देऊन यांचं सर्वांचं सांत्वन करावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि जर जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन चालूच राहणार अशी सुद्धा आमची शासनाला ग्वाही आहे। आता सध्या 12वा दिवस आज आंदोलनाचा आहे, तर पुढचं काय प्लॅनिंग आहे की कशा पद्धतीने? हा आजचा 12वा दिवस मावळत आलेला आहे आणि आजचा 12वा दिवस जरी मावळला, येत्या 12 महिने जरी हा आम्हाला जर न्याय देण्यात आला नाही तर आम्ही इथून उठणार नाही। हा आमचा एकमेव निर्णय आहे आणि या निर्णयावर आम्ही सर्वजण ठाम आहोत। जोपर्यंत निर्णय भेटणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही। वेगवेगळ्या जिल्ह्यातून इकडे आलेली लोक आहेत, तर त्यांचं मुंबईत कोणी स्थानिक राहणार आहे किंवा त्यांची राहायची खायची सोय कुठे आहे? बिलकुल नाही, या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुरून आलेले लोक आहेत, यांना राहायची इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही। ज्या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट होता येईल, कोणी स्टेशनवर म्हणा, कोणी फुटपाथवर म्हणा, दिवस रात्र इथं जेवणाचे वांदे वातावरणानुसार वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे जेवणाचे वांदे असल्यामुळे यांनी बरेच ठिकाणाहून आलेत आणि वडापाव म्हणा इतर कोणतेही खाद्य खाऊन इथं जगत आहेत आणि रात्रंदिवस काढून सकाळी आपले मैदान गाठत आहेत। इथे पोलीस फोर्सेसचा तुम्हाला सपोर्ट आहे किंवा काही अडचण त्यांच्याकडून? पोलीस विभागाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे। नेहमी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे 12 दिवसापर्यंत आणि नक्कीच अपेक्षासुद्धा आहे। परंतु शिंदे साहेबावर आमचा विश्वास आहे की ज्यांना गोरगरीब जनतेचं सरकार म्हटलं जातं, शेतकरी मायबापाचं सरकार म्हटलं जातं, जर शेतकरी मायबापाचं सरकार आहे तर इथं पूर्ण शेतकरी लोकांचे पोरं इथं कामाला आहेत। जर आम्हाला 9,000 एवढ्या काम करणारे जर आम्ही शेतकरी मायबापाचे जर लेकरं असेल तर आम्हाला शिंदे सरकारांनी नक्कीच न्याय द्यावा अशी अपेक्षा शिंदे सरकाराकडून बाळगतो। ठीक आहे।